तर विद्यार्थ्यांनो एकाडमी स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले स्वागत आहे आणि या सुपर क्लासमध्ये आपण अतिशय महत्त्वाचे जे की क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत। येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे ते जे की क्वेश्चन्स असतील आणि त्यामुळे आपल्याला या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राइब लगेच करून घ्या। सबस्क्राइब केल्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑल मध्ये सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तर या सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न मित्रांनो आपल्या समोर या ठिकाणी असा आहे, कोणत्या महिलेने एकूण 94 मुलांना जन्म दिलेला आहे? खालीलपैकी कोणत्या महिलेने एकूण 94 मुलांना जन्म दिलेला होता? ऑप्शन क्रमांक 2 राहील जीवना नावाची एक महिला होती ज्या महिलेने एकूण 94 मुलांना जन्म दिलेला आहे। पुढचा प्रश्न, 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या ठिकाणी झाला होता ते सांगायचं आहे। 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेला होता? ऑप्शन क्रमांक 2 राहील रायगड या ठिकाणी जे आहे मित्रांनो 1674 मध्ये शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झालेला आहे। पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे छत्रपती म्हणून कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आले होते ते सांगायचं आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे छत्रपती कोणत्या वर्षी बनलेले होते? ऑप्शन क्रमांक 1 राहील 1674 हे जे वर्ष आहे या वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराज मराठा साम्राज्याचे छत्रपती बनलेले होते। पुढचा प्रश्न पाहूया, शिवाजी महाराजांचे वडील कुठल्या सुलतानाच्या सेनेमध्ये सेनापती होते ते सांगायचं आहे। शिवाजी महाराजांचे वडील हे कोणत्या ठिकाणच्या सुलतान सेनेचे सेनापती होते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 1 राहील विजापूर येथील सुलतान सेनेचे सेनापती छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील होते। पुढचा प्रश्न पाहूया, शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई कोणाच्या कुळामध्ये जन्मात आल्या होत्या ते सांगायचं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई कोणत्या कुळामध्ये जन्माला आल्या होत्या? ऑप्शन क्रमांक 3 राहील जाधव कुळामध्ये जे आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची आई जिजाबाई यांचा जन्म झालेला होता। तर पाहूया पुढचा प्रश्न या ठिकाणी काय आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना राजनीती आणि युद्धाचे प्रशिक्षण कोणी दिले होते ते सांगायचं आहे मित्रांनो। छत्रपती शिवाजी महाराज यांना राजनीती तसेच युद्धाचे प्रशिक्षण हे कोणी दिलेले होते? ऑप्शन क्रमांक 2 राहील जिजाबाई यांनी जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांना राजनीती तसेच युद्धाचे प्रशिक्षण दिलेले होते। पुढचा प्रश्न, गांधीजींनीच भारताला निर्भय बनवले हे उद्गार खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी काढलेले होते? गांधीजींनीच भारताला निर्भय बनवले असे उद्गार खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी काढले होते? ऑप्शन क्रमांक 2 राहील पंडित नेहरू यांनी गांधीजींनीच भारताला निर्भय बनवले असे उद्गार काढलेले होते। पुढचा प्रश्न, भारतमी सदनची स्थापना कोणत्या महिलेने केली आहे ते सांगायचं आहे। भारतमी सदनची स्थापना खालीलपैकी कोणत्या महिला व्यक्तींद्वारा करण्यात आलेली होती? ऑप्शन क्रमांक 3 राहील मित्रांनो या ठिकाणी पंडित रमाबाई यांनी भारतमी सदन या संस्थेची स्थापना करण्यात केलेली होती। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील अंधांसाठी निघालेली खालीलपैकी कोणती शाळा आहे ते सांगायचं आहे। महाराष्ट्रातील अंधांसाठी निघालेली खालीलपैकी कोणती शाळा होती? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 1 राहील भारतमी सदन ही जी संस्था किंवा शाळा आहे अंधांसाठी निघाली महाराष्ट्रातील सर्वात पहिली शाळा होती। पुढचा प्रश्न, कापसाच्या उत्पादनामध्ये भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते आहे ते सांगायचं आहे। कापसाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 राहील गुजरात हे जे राज्य आहे कापसाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य बनलेले आहे। पुढचा प्रश्न, कापसाच्या उत्पादनामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे राज्य खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे। कापसाच्या उत्पादनामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे राज्य खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 राहील महाराष्ट्र हे जे राज्य आहे कापसाच्या उत्पादनामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे राज्य बनलेले आहे। पुढचा प्रश्न, सूर्यफुलाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य खालीलपैकी कोणते आहे? सूर्यफुलाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 राहील कर्नाटक हे जे राज्य आहे भारतामध्ये सूर्यफुलाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य ठरलेले आहे। पुढचा प्रश्न पाहूया, या ठिकाणी 7 रंगाचे मिश्रण होऊन खालीलपैकी कोणता एक रंग बनत असतो? 7 रंगाचे मिश्रण होऊन खालीलपैकी कोणता रंग तयार होतो? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील, पांढरा हा जो रंग आहे एकूण 7 रंगांचे मिश्रण केल्याच्या नंतर तयार होत असतो। पुढचा प्रश्न, औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 राहील, हिंगोली जिल्ह्यामध्ये औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग स्थित झालेले आहे।
पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये ज्योतिर्लिंग उपस्थित आहेत ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये ज्योतिर्लिंगे उपस्थित आहेत? तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 4 योग्य राहील. वरीलपैकी सर्वच म्हणजे औरंगाबाद, नाशिक, पुणे या तिन्ही जिल्ह्यामध्ये ज्योतिर्लिंगे स्थित झालेले आहेत. पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते ज्योतिर्लिंग स्थित आहे? महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते ज्योतिर्लिंग स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील. त्र्यंबकेश्वर हे जे ज्योतिर्लिंग आहे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात ते सांगायचं आहे. परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 2 योग्य राहील. महाराष्ट्रातील या ठिकाणी पाहून घ्या की बीड हा जो जिल्हा आहे जिल्ह्यामध्ये परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंग स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. इंद्रधनुष्यामध्ये सर्वात मध्यभागी कोणता कलर किंवा रंग असतो? इंद्रधनुष्या सर्वात मध्यभागी खालीलपैकी कोणता कलर स्थित असतो? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 योग्य राहील. हिरवा हा जो रंग आहे इंद्रधनुष्या मध्यभागी स्थित झालेला असतो. पुढचा प्रश्न या ठिकाणी सर्वात शुद्ध पाणी खालीलपैकी कोणते मानण्यात येत असते? सर्वात शुद्ध पाणी खालीलपैकी कोणते समजण्यात येत असते? ऑप्शन क्रमांक 3 राहील. पावसाचे पाणी जे आहे सर्वात शुद्ध मानले जात असते. पुढचा प्रश्न पानशेत धरण कोणत्या जलाशयाच्या नावाने ओळखण्यात येत असते? पानशेत धरण हे खालीलपैकी कोणत्या जलाशयाच्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 राहील. तानाजी या जलाशयाच्या नावाने पानशेत धरणाला ओळखले जात असते. पुढचा प्रश्न एसाजी कंक जलाशय हे कोणत्या धरणाच्या जलाशयाचे नाव आहे? एसाजी कंक जलाशय असे खालीलपैकी कोणत्या धरणाच्या जलाशयाचे नाव आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 3 योग्य राहील. एसाजी कंक असे जे आहे या ठिकाणी भाटकर धरणाच्या जलाशयाला ओळखले जात असते. पुढचा प्रश्न या ठिकाणी वरसगाव धरण धरणाच्या जलाशयाचे नाव खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे. वरसगाव धरण या धरणाच्या जलाशयाचे नाव खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. वीर बाजी असे जे आहे वरसगाव धरण या धरणाच्या जलाशयाला ओळखले जात असते. पुढचा प्रश्न ब्रिटिश साम्राज्य अंतर्गत स्वराज्य मिळवणे हे कोणत्या पक्षाचे मुख्य उद्दिष्ट किंवा ध्येय होते? ब्रिटिश साम्राज्य अंतर्गत स्वराज्य मिळवणे हे खालीलपैकी कोणत्या पक्षाचे ध्येय होते? ऑप्शन क्रमांक 1 राहील. स्वराज्य पक्षाचे ब्रिटिश साम्राज्य अंतर्गत स्वराज्य मिळवणे हे एक मुख्य ध्येय होते. पुढचा प्रश्न स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे असे कोणी म्हटले होते ते सांगायचं आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे असे खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी उद्गार काढलेले होते? ऑप्शन क्रमांक 2 राहील. लोकमान्य टिळक यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे असे उद्गार काढलेले होते. पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणकोणते नृत्यप्रकार हे महाराष्ट्रातील आहेत ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणकोणते नृत्यप्रकार महाराष्ट्रातील आहेत? ऑप्शन क्रमांक 4 राहील. लावणी, पोवाडा आणि तमाशा हे सर्व जे नृत्यप्रकार आहेत ते महाराष्ट्र राज्यांचे आहे. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रामध्ये आधुनिक वराहपालन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? महाराष्ट्रामध्ये आधुनिक वराहपालन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 राहील. बोरीवली या ठिकाणीचे आहे महाराष्ट्रामध्ये आधुनिक वराहपालन केंद्र स्थित झालेले आहे. तर पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे. अंजीर या पिकाचे सर्वात जास्त क्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते सांगायचं आहे. अंजीर या पिकाचे सर्वात जास्त क्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? ऑप्शन क्रमांक 3 राहील. पुणे या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अंजीर पिकाचे सर्वात जास्त क्षेत्र स्थित आहे. पुढचा प्रश्न जगातील कोणत्या देशाला मिनी इंडिया या नावाने ओळखण्यात येत असते? जगामध्ये असा कोणता देश आहे ज्या देशाला मिनी इंडिया असे संबोधले जात असते? ऑप्शन क्रमांक 4 राहील मित्रांनो. मॉरिशस हा जो देश आहे देशाला मिनी इंडिया या नावाने ओळखण्यात येत असते. पुढचा प्रश्न मॉरिशस या देशाला मिनी इंडिया या नावाने कोणत्या कारणास्तव म्हटले जाते किंवा ओळखले जाते ते सांगायचं आहे. मॉरिशस या देशाला मिनी इंडिया नावाने खालीलपैकी कोणत्या कारणास्तव म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 राहील. जास्त भारतीयांचा समावेश असल्या कारणास्तव मॉरिशस या देशाला मिनी इंडिया नावाने ओळखले जाते. ऑप्शन पुढचा प्रश्न पाहूया. मॉरिशस या देशामध्ये किती टक्के भारतीय वंशाचे लोक राहतात ते सांगायचं आहे. मॉरिशस या देशामध्ये एकूण किती टक्के भारतीय वंशाचे लोक राहत असतात? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 3 राहील. एकूण
75% जे जास्त आहेत मॉरिशस देशामध्ये भारतीय वंशाचे लोक स्थित आहेत. पुढचा प्रश्न 2000 रुपयाची एक नोट छापण्यासाठी किती रुपयाचा खर्च येत असतो? 2000 रुपयाची एक नोट छापण्यासाठी एकूण किती रुपयांचा खर्च येत असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 3.5 रुपयाचा जो खर्च आहे 2000 रुपयाची नोट छापण्यामध्ये आलेला असतो. खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये इंग्रजी भाषा मोठ्या प्रमाणात बोलली जात असते? खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये इंग्रजी भाषा मोठ्या प्रमाणात बोलली जात असते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. वरीलपैकी सर्वच म्हणजे नागालँड, सिक्कीम, मिझोरम या तिन्ही राज्यामध्ये इंग्रजी भाषा मोठ्या प्रमाणात बोलली जात असते. तर पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या अभयारण्याला महाराष्ट्राचे भरतपूर म्हटले जात असते? खालीलपैकी कोणत्या अभयारण्याला महाराष्ट्राचे भरतपूर असे एक संबोधले जात असते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. मित्रांनो या ठिकाणी पाहून घ्या की नांदूर मधवेश्वर हे जे अभयारण्य आहे अभयारण्याला महाराष्ट्राचे भरतपूर असे एक संबोधले जात असते. पुढचा प्रश्न देशाचे सरसेनापती असे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस संबोधले जात असते? देशाचे सरसेनापती असे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस संबोधले जात असते? आणि या सोप्याशा प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आपल्याला कॉमेंट करून नक्की सांगायचं आहे. एक क्वेश्चन्स मी आपल्याला रोजच्या सुपर क्लासवर का विचारलेला आहे. येत असेल उत्तर तर कॉमेंट करा नक्कीच, कारण ज्यांनाही उत्तर येत नाही ते सर्व विद्यार्थी कॉमेंट सेक्शनला व्हिजिट करून नक्कीच पाहतील. आपण जर उत्तर दिलेले असेल तर येत असेल उत्तर तर नक्कीच कॉमेंट करा. पाहूया पुढचा प्रश्न काय आहे. बिहू हे प्रसिद्ध लोकनृत्य प्रकार भारतातील कोणत्या राज्यातील आहे ते सांगायचं आहे. बिहू हा प्रसिद्ध लोकनृत्य प्रकार भारतातील कोणत्या राज्याचा आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. मित्रांनो भारतातील सिक्कीम हे जे राज्य आहे या राज्याचा बिहू हा एक प्रसिद्ध लोकनृत्य प्रकार बनलेला आहे. पुढचा प्रश्न ऑपरेशन संजीवनी हे खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ऑपरेशन संजीवनी हे खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. मित्रांनो कोविड-19 या क्षेत्राशी ऑपरेशन संजीवनी हे एक संबंधित ऑपरेशन बनलेले आहे. पुढचा प्रश्न पक्षी सप्ताह साजरा करणारे भारतातील पहिल्या क्रमांकाचे राज्य खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे. पक्षी सप्ताह साजरा करणारे भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारतातील महाराष्ट्र हे जे राज्य आहे पक्षी सप्ताह साजरा करणारे प्रथम क्रमांकाचे एक राज्य बनलेले आहे. पुढचा प्रश्न अमरावती या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या जमातीचे लोक जास्त प्रमाणामध्ये आढळत असतात? अमरावती जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या जमातीचे जर सर्वात जास्त लोक आढळत असतात तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. महाराष्ट्रातील अमरावती हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये मित्रांनो कोरकू या जमातीचे जे लोक आहेत ते सर्वात जास्त प्रमाणामध्ये आढळत असतात. पुढचा प्रश्न केवलादेवी राष्ट्रीय उद्यानाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती? केवलादेवी राष्ट्रीय उद्यानाची स्थापना ही कोणत्या वर्षी कोणत्या दिवशी करण्यात आलेली होती? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. 10 मार्च 1982 हे जे वर्ष किंवा दिवस आहे या दिवसामध्ये केवलादेवी राष्ट्रीय उद्यानाची एक स्थापना झालेली होती. पुढचा प्रश्न भारतातील कोणत्या क्रांतिकाराने हिटलरची भेट घेतलेली होती? भारतातील कोणत्या क्रांतिकाराने हिटलरची एक भेट घेतलेली होती? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. सुभाषचंद्र बोस या क्रांतिकारांनी जे आहे हिटलरची एक भेट घेतलेली होती. पुढचा प्रश्न भारतातील कोणत्या राज्याचे क्षेत्र हे सर्वात कमी आहे ते सांगायचं आहे. मित्रांनो भारतातील कोणत्या राज्याचे क्षेत्र हे सर्वात कमी आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. भारतातील गोवा हे जे राज्य आहे या राज्याचे जे क्षेत्र आहे भारतामध्ये सर्वात छोटे क्षेत्र बनलेले आहे. पुढचा प्रश्न पिकांसाठी पाणी देण्याची सर्वात जास्त कार्यक्षम पद्धत खालीलपैकी कोणती आहे ते सांगायचं आहे. पिकांसाठी पाणी देण्याची सर्वात जास्त कार्यक्षम पद्धत ही खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. मित्रांनो ठिबक सिंचन ही जी पद्धत आहे पिकांसाठी पाणी देण्याची सर्वात कार्यक्षम असणारी एक पद्धत बनलेली आहे. पुढचा प्रश्न या ठिकाणी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी स्थित झालेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. मित्रांनो वॉशिंग्टन हे जे ठिकाण आहे या ठिकाणामध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय एक स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न मराठा हे प्रसिद्ध वृत्तपत्र कोणत्या भाषेत प्रकाशित केले जात असे? मराठा हे अतिशय प्रसिद्ध वृत्तपत्र कोणत्या भाषेत प्रकाशित केले जात असे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. मित्रांनो इंग्रजी भाषेमध्ये मराठा हे प्रसिद्ध वृत्तपत्र एक प्रकाशित केले जात असे. पुढचा प्रश्न कोणते भाषिक राज्य भारतामध्ये सर्वप्रथम उदयास आलेले होते? कोणते भाषिक राज्य हे सर्वप्रथम भारतामध्ये उदयास आलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. मित्रांनो भारतातील आंध्र प्रदेश हे जे राज्य आहे
भाषिक राज्य निर्माण झालेले सर्वप्रथम एक राज्य बनलेले आहे. पुढचा प्रश्न, बाबासाहेबांनी कोणत्या वृत्तपत्राचे नामांकन प्रबुद्ध भारत असे केलेले होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या वृत्तपत्राचे नामांकन प्रबुद्ध भारत असे केलेले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. जनता हे जे वृत्तपत्र आहे, वृत्तपत्राचे नामांकन बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रबुद्ध भारत असे एक केलेले होते. तर विद्यार्थ्यांनो, आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली? नक्कीच गॅरंटीच आहे की आपल्याला आवडेलच आहे. आणि आपल्याला सांगू इच्छितो की आपण जर घरी बसून ऑनलाईन एकदम माझ्यासारखे पैसे कमवू इच्छित असाल तर मी आपल्याला शिकवण्यासारखी कशा प्रकारे कमवू शकता त्यासाठी एक हिंदीमध्ये चॅनल ओपन केलेला आहे, ज्या चॅनलचा लिंक या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. डिस्क्रिप्शन जर आपल्याला समजत नसेल तर तुम्ही जो व्हिडिओ किंवा सुपर क्लास पाहता त्याच्या नावावर क्लिक करा, आपल्याला दुसऱ्या चॅनलचा लिंक दिसून जाईल, मिळून जाईल. तर मिळतो का ना स्पेशल सुपर क्लासमध्ये.